मंत्रालयासमोर रविकांत तुपकर यांचं आंदोलन कर्जमाफी शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आंदोलक आक्रमक सरसकट कर्जमाफी करण्याची आंदोलकांची मागणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन दक्षिण मारुती मंदिर ते अमृतेश्वर राम मंदिर अशी पदयात्रा। राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक काँग्रेसचं सरकार विरोधात आंदोलन। नगरसेवक रमेश म्हात्रेंविरोधात ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस आक्रमक म्हात्रेंवर कठोर कारवाई करण्याची डॉक्टरांची मागणी। नाशिक पालिका आयुक्तांच्या कार्यालयात ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था नागरिकांचे हाल ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। जुनं पेन्शन आणि बीएलओच्या अतिरिक्त कामांविरोधात भंडाऱ्यात शेकडो शिक्षक रस्त्यावर शिक्षकांनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। रिक्त पदं तातडीनं भरण्याची आणि अशैक्षणिक कामं रद्द करण्याची मागणी। अमरावती टीईटी विरोधात शिक्षकांचा मोर्चा शाळाबाह्य कामं आणि टीईटीला शिक्षकांचा विरोध अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा भव्य मोर्चा। धुळ्यात शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा टीईटी परीक्षा सक्ती रद्द करा बीएलओंचं काम इतर कर्मचाऱ्यांकडे द्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचा मोर्चा काढत आंदोलन। हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना मध्यरात्री 3 ते 4 वेळा भूकंपाचे धक्के 4.6 इतकी भूकंप मापक केंद्रात भूकंपाची नोंद। हिंगोली परभणी आणि नांदेडमध्ये बसलेले भूकंपाचे धक्के लातूर जिल्ह्यातही जाणवले। उदगीर शहरातील भूकंपाचे हादरे सीसीटीव्हीत कैद धक्क्यानंतर जनावर आणि कुत्री घाबरल्याचं दिसून आलं। नाशिकमध्ये आज पावसाची विश्रांती गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील पाणी ओसरलं। पुराच्या पाण्यासोबत पानवेली जलवनस्पती आणि कचरा वाहून आल्यानं परिसर अस्वच्छ पालिका प्रशासनाकडून तातडीनं स्वच्छता मोहीम हाती। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली। गेल्या 24 तासात 4 फुटांनी पाणी पातळीत वाढ नदीकाठची मंदिरं आणि अनेक बंधारे पाण्याखाली। रायगडच्या खालापूर तालुक्यातील चावणीमधील एचपीसीएल कंपनीचे 3000 रिकामे सिलेंडर पाण्यात वाहून गेले। रिफिलिंग पूर्वी प्रक्रियेसाठी ठेवलेले सिलेंडर पाताळगंगा नदीच्या पाण्यात वाहून गेले। सिलेंडरची 75 लाख किंमत असल्याची माहिती। जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी मानेगावमध्ये नाला नसल्यानं पावसाचं पाणी घरात शिरलं। अनेक घरांचं नुकसान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। भंडाऱ्यात पावसानं उसंत घेतल्यानं गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद। धापेवाडा बॅरेजमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही घट। सिंधुदुर्गमधील मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यात वाढ जिल्ह्यातील 9 धरणं 100% भरली। एक मध्यम आणि 8 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत। सलग 4थ्या दिवशीही नांदूर मध्यमेश्वर धरणातून 13,407 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। 3 दिवसात 3.94 टीएमसी पाणी जायकवाडीकडे। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार। मुसळधार पावसामुळे भोरमधील भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ। 5 दिवसात धरणाचा पाणीसाठा 11 टीएमसी वाढला। सध्या धरणात 47% इतका पाणीसाठा। रत्नागिरी जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 29 धरणं मुसळधार पावसामुळे 100% भरली। जिल्ह्यातील 5 धरणांमध्ये 80%हून अधिक पाणीसाठा। रायगडच्या खालापूरमधील मोठा गावावर भूस्खलनाचं संकट नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। खबरदारीचा उपाय म्हणून 150 ते 200 नागरिकांचं स्थलांतर महसूल विभागाचं पथक घटनास्थळी तैनात। कल्याण पूर्व नेतवली टेकडी परिसरात दरड कोसळली। माती घरावर आल्यानं घराच्या सुरक्षा भिंतीचं नुकसान रस्त्यावर माती आल्यानं वाहतूक कोंडी। चाळीसगावच्या गवताळा अभयारण्यात केदारकुंड आणि धवल तीर्थ धबधबे प्रवाहित। डोंगरी नदीला पूर वैथाण धरणात पाण्याची आवक सुरू। इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील सुनाकडा धबधबा प्रवाहित। रौद्ररूप धारण केलेल्या धबधब्याचा दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। पावसाळ्यात कोकणाचं सौंदर्य खुललं। कणकवलीच्या घोणसरी धबधबा प्रवाहित निसर्गप्रेमींचं वेधतोय लक्ष। जंगलमय भागातला धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर।
मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये गाळ साचला. केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यानं शहराचा पाणी पुरवठा 48 तासांपासून ठप्प. रत्नागिरीत मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचं मोठं नुकसान. 418 पोल पडल्यानं 97 गावांमधील वीज पुरवठा खंडित. चिंचवाडी इथे गेल्या 6 दिवसांपासून हा परिसर अंधारातच. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजारमध्ये रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर चिखल असल्यानं वाहनं फसली. रस्त्यावर कंत्राटदारानं माती टाकल्याचा नागरिकांचा आरोप. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पेठ परिसरातील वेळ नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी, काही घरांमध्ये पाणी शिरल्यानंही नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतमजुरांवर उपासमारीची वेळ. जिल्ह्यात अवघ्या 15% पेरण्या. पाऊस लांबल्यानं खरीप हंगाम संकटात. बुलढाणा जिल्ह्यातील 302 शाळांमधील 692 वर्गखोल्या धोकादायक. सोमठाणामधील जिल्हा परिषद शाळेची भिंत पडल्यानं वास्तव समोर. ग्रामस्थांकडून वारंवार दुरुस्तीची मागणी, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरण्यांना वेग. आतापर्यंत 88% पेरण्या पूर्ण. वाशिम जिल्ह्यात 15,000 हेक्टरवर हळदीची लागवड. मागच्या वर्षीच्या तुलनेत हळद लागवडीच्या क्षेत्रात सुमारे 2% वाढ. जळगावच्या धरणगाव इथल्या तालुका क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था. 2 वर्षांपासून क्रीडा संकुलावरील पत्रे उडून गेले. साहित्यही तुटलेलं. पत्रे उडून गेल्यानं पावसाच्या पाण्यामुळे आतल्या मैदानासह क्रीडा साहित्याचंही नुकसान. पुण्याच्या भोर तालुक्यातील पानवळ गावात ओढ्याच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला. आनंदा कोंढाळकर असे या शेतकऱ्याचं नाव. आनंदा हे शेताच्या बांधावरून पाय घसरून ओढ्यात पडल्याची माहिती. बुलढाण्याच्या पिंपळगाव काळेमध्ये विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू. शेतात पंप चालू करताना विजेचा धक्का. स्वप्नी लांबले असं तरुणाचं नाव. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजीत भर रस्त्यात तरुणाला फिल्मी स्टाईल बेदम मारहाण. महिला आणि 2 पुरुषांकडून मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आळंदीत पालखी मार्गावरच महिलेचा राडा. पालखी प्रस्थानासाठी नाकाबंदी असतानाही महिलेनं कार पालखी मार्गातच घुसवली. आधी महिला रस्त्यावर झोपली, मग पोलिसांचीही हुज्जत घातली. कल्याणमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. कल्याण मुरबाड रोडवरील 10 गाव फाटा इथली घटना. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गडचिरोलीच्या चामोर्शी येथे 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. आरोपी विरोधात 28 दिवसाच्या आत गडचिरोली पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल. नाशिकमध्ये मोबाईल गेमच्या रागातून आईकडून 2 अल्पवयीन मुलांचा छळ. चटके देत प्लास्टिक पाईप आणि चामड्याच्या पट्ट्यानं मारहाण. मित्रांच्या मदतीनं मुलांना घरात कोंडल्याचा आरोप. पोलिसांनी आईला अटक केली. धुळ्याच्या शिरपूरमध्ये अन्न औषध प्रशासनाची कारवाई. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या 2 खाद्य दुकानांवर सीलबंद कारवाई. शहरातील अनेक हॉटेलमध्येही तपासणी. धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त दूध पावडर विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. भूम इथे भेसळयुक्त दूध पावडर विकणाऱ्या म्होरक्यावर एफडीएची धडक कारवाई. विक्रेता बाळासाहेब गोडगे यांच्यासह 4 जणांवर भूम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. अहिल्यानगर मनपा महामार्गावरील पिसगाव फाट्यावर बस आणि दुचाकीचा अपघात. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. दुर्घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम. वारंवार अपघात होत असल्यानं गतिरोधक बसवण्याची स्थानिकांची मागणी. रायगडच्या पालीमध्ये पोलिसांचं बचाव कार्य. 3ऱ्या मजल्याच्या खिडकीवर अडकलेल्या मानसिक रुग्णाची सुखरूप सुटका. स्थानिकांच्या मदतीनं दोरखंडाच्या सहाय्यानं सुखरूप सुटका. गडचिरोलीत रानटी हत्तीनं शेतकऱ्याला चिरडलं. चांदळा परिसरात रानटी हत्तीचा व्हिडिओ काढताना रानटी हत्ती आक्रमक. 35 वर्षीय धनराज मडावी यांना चिरडून ठार केलं. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला. तरुण गंभीर जखमी. 8 दिवसात हल्ल्याची आणखी एक घटना. 17 वर्षीय मुख्य आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर. नागपूरच्या धंतोली परिसरातील परसवाणी कुटुंबातील बेपत्ता झालेल्या 5 सदस्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश. 5 सदस्य पिंपरी चिंचवडमध्ये सुखरूप सापडले. कर्जाचा ताण आणि सावकाराच्या छळामुळे घर सोडल्याचं पोलीस तपासात समोर. धाराशिव जिल्ह्यात गोशाळा चालकांसमोर मूलभूत सुविधांचं संकट. प्रशासनाकडे वीज, रस्ता आणि पशुवैद्यकीय सेवेची मागणी. तातडीनं मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचं आळंदीतून प्रस्थान. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात आळंदी नगरी दुमदुमली. हजारो वारकरी, भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. संत
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचं टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान. नेवासा बस स्थानक इथे उत्साही वातावरणात पार पडला पहिला रिंगण सोहळा.